ह्या रुटीन मध्ये यू नेव्हर मेन्शन चहा किंवा कॉफी. सो त्याचा काय दुष्परिणाम होतो का, की ते कन्झ्युम केल्यामुळे स्किन लवकर एज होते? कॅफिन इज नॉट बॅड. हम्म. कॅफिन तुम्ही चहामध्ये पण कॅफिन आहे, कॉफीमध्ये पण कॅफिन आहे. हम्म. सो कॅफिन किती कन्झ्युम करतं ते मॅटर करतं. हम्म. ठीक आहे, 1-2 कप फाईन, पण 4-5 वाजल्यानंतर कॅफिन कन्झ्युम करणं इट्स नॉट गुड. अच्छा. मग त्याने तुमचं स्लीपचं जे सायकल आहे ते डिस्टर्ब व्हायला लागतं. Oh. सो सकाळी 1 कप प्या, दुपारी 1 कप प्या, इट डझंट मॅटर, इट्स गुड ऍक्च्युली. सो कॅफिन काही वाईट नाहीये. कॅफिनचं कन्झम्पशन किती प्रमाणात आहे आणि कोणत्या टाइमला कन्झ्युम करतोय या गोष्टी मॅटर करतात. म्हणजे इव्हनिंगच्या टायमिंगला इव्हनिंगला युजली वी शुड अवॉइड. Okay. म्हणजे 4-5 नंतर ज्यांचं Okay. त्यांनी स्लीप सायकल डिस्टर्ब होतं आणि मग हे सगळ्या गोष्टी परत दिसायला लागतात, रिकव्हरी, सगळ्या गोष्टी. ओके. सो येस. आणि असे कुठले अजून गोष्टी आहेत किंवा फूड आयटम्स आहेत की ते अवॉइड केले पाहिजे सो दॅट यू लुक मोर यंगर? शुगर, बेसिकली प्लेन टेबल शुगर आपली. आणि बरेच लोक शुगरला अल्टरनेटिव्ह मी हनी खातो, मी गुळच खाते, त्याने आयर्न भेटतं. असं काही नाही. तर तुम्हाला गुळातनं आयर्न कन्झ्युम करायचं असेल, तुम्हाला एवढी ढेप खावं लागेल गुळाची डेली इंटेक कम्प्लीट करण्यासाठी. सो ते काही नाहीये, ते बेटर अल्टरनेटिव्ह आहे. इज इट गुड? नो. बेटर आहे कम्पेअर टू प्लेन टेबल शुगर, पण नॉट बेस्ट. त्याच्यानंतर ट्रान्स फॅट म्हणजे काय, तुमचं बेसिकली जे प्लांट पासून फॅट्स असतात, डालडा म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. सो ते खूपच विचित्र आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोसेस्ड फूड्स जे ओव्हरली प्रोसेस्ड आहेत. आता सगळंच प्रोसेस्ड आहे बेसिकली, तुम्ही कुठे तुम्हाला प्रोसेस भेटणार आहे, पण जे ओव्हर प्रोसेस असतात जसं की पॅकेज फूड्स आहेत, पॅकेज फूड खूप जास्त प्रोसेस असतात, त्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे. ह्या 2-3 गोष्टी मेन आहेत आणि त्यानंतर तुमचं कॅलरी कन्झम्पशन खूप मॅटर करतं. राईट. ओके. सो मेनोपॉज मध्ये बेसिकली हॉर्मोनल चेंजेस खूप होत असतात एका महिलेच्या बॉडीमध्ये. सो त्यावेळेस कुठले डाएट फॉलो केलं पाहिजे का? इट कॅन बी द सेम लाईक यू एक्सप्लेन राईट नाउ. सो बेसिकली मेनोपॉजमध्ये होतं असं की तुमच्या शरीरातलं इस्ट्रोजनचं प्रमाण खूप ड्रास्टिकली ड्रॉप व्हायला लागतं मेनोपॉजनंतर. ओके. सो त्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग की तुम्हाला जे फायटो इस्ट्रोजन्स आहेत, म्हणजे प्लांट बेसमधनं जे इस्ट्रोजन भेटतं तुम्हाला, सोयाबीन, जे की मेन मध्ये म्हणतात की ते म्हणजे मेनने कन्झ्युम करू नये, मॅन बुब्स वगैरे होतात, या सगळ्या गोष्टी. सो या गोष्टी ज्या असतात ते इट्स नॉट ट्रू, बट पीपल से इट. पण फिमेल मध्ये मेनोपॉज नंतर फायटो इस्ट्रोजन खूप इम्पॉर्टंट आहे. सो सॉय प्रोडक्ट कन्झ्युम करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जे सीड सायकलिंग म्हणतो आपण, की पिरियड्स मध्ये 2 फेज असतात, फॉलिक्युलर आणि ल्युटियल. सो दोन्ही फेज मध्ये वेगवेगळ्या सीडचं कॉम्बिनेशन कन्झ्युम करणं गरजेचं आहे. सो त्या सीड सायकलिंग कंटिन्यू केलं आणि तुम्ही जर सोयाचे प्रोडक्ट कन्झ्युम करायला लागलात, तुम्हाला मेनोपॉजमध्ये एवढा एजिंगचा इम्पॅक्ट दिसत नाही. त्यानंतर मेनोपॉजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचं बोनची डेन्सिटी खूप ड्रास्टिकली ड्रॉप व्हायला लागते. ओके. सो त्यासाठी तुम्ही आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी या गोष्टी कन्झ्युम करणं, याचे सोर्सेस जे रिच आहेत ते कन्झ्युम करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑर यू कॅन जस्ट हॅव सप्लिमेंट्स. सिम्पल सोल्युशन. ओके. इवन असं पण बघितलं गेलं की मेनोपॉज किंवा जसं एज वाढतं, इट मे बी इट मेन ऑर अ वुमन, तर जेव्हा एज वाढतं तेव्हा बेली फॅट जास्त वाढत असतं, तर त्याचा आणि एजिंगचा काही संबंध आहे का? सो बेसिकली बेली फॅट म्हणजे आपण असं डिस्कस केलंय की तुमच्या पोटातनं सगळ्या गोष्टी सुरू होतात. ठीक आहे. तर मग तुमचं बेली फॅट जर वाढलं असेल तर बेसिकली तुमचा इन्सुलिन रेजिस्टन्स बिल्ड झाला. इन्सुलिन रेजिस्टन्समुळे तुम्हाला स्किनचे इश्यूज नाही, तुमच्या शरीरातले सगळे मेटाबॉलिक इश्यूज त्रास द्यायला सुरुवात करतात. ओके. सो बेली फॅट, जे विसरल फॅट म्हणतो आपण, त्याचा खूप जास्त इम्पॅक्ट आहे तुमच्या स्किनवर, हेअरवर, नेलवर, तुमच्या ओव्हरऑल हेल्थवर. आणि मेटाबॉलिक डिसीज झाले, तुमचं एक ऑर्गन खात जातो मेटाबॉलिझम, बी इट डायबिटीज, हायपरटेन्शन, एक ऑर्गन डॅमेज करायला लागतं. देन बी इट स्किन, हेअर, पॅनक्रियाज, किडनीज, हार्ट, जे काही असू द्यात, लंग्स, सगळीकडे या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. सो असं नाही की एजिंग जेव्हा वय वाढतं तेव्हाच बेली फॅट किंवा बेली आपली मोठी दिसायला लागते. सो बेसिकली होतं असं की तुमचं मेटाबॉलिझम ड्रॉप डाऊन व्हायला लागतं. पण ॲपेटाईट तर सिमिलरच असतं. तुम्ही लहान म्हणजे 20-25 वर्ष 4 पोरं खायच्या आणि आता सुद्धा 4च खातायत, पण आता तुमच्या बॉडीचं मेटाबॉलाइज करायची ताकद कमी झाली. राईट. त्यामुळे होतं असं की, आणि प्लस एज प्रमाणे काय होतं की मसल मास ड्रॉप व्हायला सुरुवात होते, सार्कोपेनिया म्हणतो आपण त्याला. सो बेसिकली असं होतं की तुमचं मसल मास कमी होतंय, तुमचं ॲपेटाईट सिमिलर आहे, पण मेटाबॉलिझम स्लो डाऊन झालंय. याने काय होतं, बेली फॅट वाढतं आणि बेली फॅटमुळे एजिंग दिसायलाच लागणार आहे. आपण बघतो 20 वर्षाचा एखादा जर ओव्हरवेट माणूस असेल किंवा फिमेल असेल तर तो त्याच्या वयापेक्षा खूप जास्त मोठा दिसायला लागतो.
राईट. इन अदर केसेस जसं आपलं डिस्कशन झालं की 50 वर्षाचा माणूस 35ही दिसतो इफ ही इज लीन, आणि 50 वर्ष सेम माणूस 35 वर्षाचा जर ओबीस असेल तर तो 50 दिसायला लागतो. 100%. सो ओबेसिटी हॅज 100% इम्पॅक्ट ऑन युअर एजिंग फॅक्टर्स. सो कमिंग ऑन टू द सप्लिमेंट्स पार्ट, असे कुठले सप्लिमेंट्स आहेत की लाईक यू सेड की इंडियन डाएटमध्ये आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स तर नाही भेटत, तर मग असे कुठले सप्लिमेंट्स आहेत जे डेली कन्झ्युम केलं पाहिजे सगळ्यांनी? ओके, सो प्रोटीन इज इम्पॉर्टंट इफ यू आर व्हेजिटेरियन. तुम्ही जर आठवड्यात 3 ते 4 दिवस नॉनव्हेज खात नाही तर प्रोटीन सप्लिमेंट शुड बी देअर, ऍटलीस्ट 1 स्कूप अ डे, चांगल्या क्वालिटीचं. आणि तुमच्या ॲलर्जीज कन्सिडर करून. फिमेलमध्ये युजली आय हॅव सीन पेशंट ज्यांना व्हे प्रोटीन दिलं त्यांना ब्लोटिंग व्हायला लागतं. सो फिमेलमध्ये व्हे प्रोटीन तुम्हाला सूट होतं का, साठी ट्रायल सॅम्पल पॅक्स आधी ऑर्डर करा, छोटे सॅशेस ट्राय करा. जर प्रॉब्लेम नसेल देन हॅव इट, और प्लांट बेस्ड वर फोकस करा. सो प्रोटीन सप्लिमेंट फर्स्ट. सेकंड इज ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स. जर तुम्ही नॉनव्हेज खात नाही, फिश खात नाही, सीड्स तुम्ही कन्झ्युम करतायत पण नॉट इन अ परफेक्ट म्हणजे क्वांटिटीज, तर मग बेस्ट ऑप्शन इज की ओमेगा 3. आणि एक मल्टीव्हायटमिन. ओके. मल्टीव्हायटमिनने काय की बेसिकली जे आता आपलं जे फार्मिंगचे मेथड सगळ्या चेंज झाल्यात, खूप सारे फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आहेत, सो जे न्यूट्रिएंट्स आपल्याला ऍक्च्युली भेटायला हवेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये भेटत नाही. तर मग ते भेटत नाही तर मग कुठनं तरी आपल्याला त्यात मिळाले पाहिजे. त्यासाठी बेस्ट ऑप्शन इज की जस्ट फोकस ऑन मल्टीव्हायटमिन. इझियर ऑप्शन, चांगल्या क्वालिटीचं कोणतंही, जे कोणी तुमचे डॉक्टर, डायटिशियन जे कोणी सांगताय तुम्हाला की हे चांगलं आहे त्याप्रमाणे. B12 आणि D3 आहे. जर तुम्हाला ते ब्लड टेस्ट केल्याशिवाय लक्षात नाही. B12 यू कॅन जस्ट हॅव इट, मल्टीव्हायटमिन भेटतं. पण D3 असं आहे की D3 फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, जे जास्त प्रमाणात घेतलं तर ते टॉक्सिसिटी पण होऊ शकते. सो या गोष्टीचे टेस्ट करूनच तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि फिमेलमध्ये अबोव 30 असाल तर एकदा तुमचं फेरेटिन चेक करा, सीबीसी फेरेटिन, आणि त्या ह्याने तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला आयर्न सप्लिमेंट हवंय का नको. सो हे 4-5 सप्लिमेंट्स आहेत जे की तुम्ही घ्यायला हवे. ओके. सो अदर दॅन दॅट असंही बरेच होम रेमेडीज आहेत जे लोक करतात स्किन ग्लो करण्यासाठी, जसं की लेमन वॉटर फॉर एक्झाम्पल. तर लेमन वॉटरने खरंच स्किनवरती काय फरक पडतो? स्किन खरंच ग्लो व्हायला लागते का? वॉटरने होतो, लेमन वॉटर नव्हतं का याचं काही. ते वाईट नाहीये बेसिकली, म्हणजे काय ते अर्धवट गोष्टी आहेत त्या. की लेमन मध्ये काय व्हिटॅमिन सी आहे, राईट. व्हिटॅमिन सी चांगलं आहे, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करताय, अँटी इन्फ्लेमेटरी आहे, सगळ्या गोष्टी. सो व्हिटॅमिन सी इज गुड, लेमन इज गुड. पण लेमन वॉटरने डिटॉक्सिफिकेशन होतं का असं नाहीये. पाण्याने डिटॉक्सिफिकेशन होतं. तुम्ही स्वेट करता, तुम्ही युरिनेट करता, या सगळ्या गोष्टींना काय होतं, टॉक्सिन्स बाहेर पडतायत ना. त्यासाठी वॉटर तर इम्पॉर्टंट. तुम्ही डिहायड्रेटेड असाल तुम्हाला युरिन कसं येणार, राईट. सो हायड्रेशन इम्पॉर्टंट आहे रादर दॅन लेमन वॉटर, सिनेमन वॉटर. हा, सिनेमन किंवा आपलं मेथ्यांचं पाणी असं ते डायबिटिक पेशंटमध्ये थोडंफार मदत करतं. पण एक स्किन ग्लो करण्यासाठी तुम्ही असं सिट्रस काहीतरी लेमन वॉटर घेताय त्याचा काही इम्पॅक्ट नाही. ओके. इट इज हेल्पफुल बट नॉट 100% ट्रू. ओके. आणि इवन हे जे डिटॉक्स ज्युसेस वगैरे मार्केटमध्ये आलेले आहे, आर ते युजफुल? युजफुल तर आहेत, त्यात शेवटी न्यूट्रिएंट्स जातात तुमच्या बॉडीमध्ये. पण त्याच्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की डिटॉक्स म्हणून नका कन्झ्युम करू. तुम्हाला न्यूट्रिएंट्स कन्झ्युम करायचे म्हणून कन्झ्युम करा, तर देन इट इज गुड. म्हणजे की हा, मी आता ॲलोवेरा ज्यूस पिला की मला एकदम स्किन ग्लो केलं, माझे हेअर छान होतील, असं नाहीये. ओके. सो ते इंटरनली हील करतंय. म्हणजे सगळे ज्युसेस चांगले आहेत का असं नाहीये. कोणतीच गोष्ट, फ्रुट्स असेल स्पेसिफिकली, तर ज्यूस फॉर्म मध्ये कधीच कन्झ्युम करू नये, बिकॉज आपण त्यातले फायबर सगळे बाहेर काढून टाकतो. सो देर इज नो पॉईंट ऑफ हॅव्हिंग अ फ्रूट ना. आणि त्यांचं शुगरचं स्पाइक पण तेवढाच जास्त होतं. सो बेस्ट ऑप्शन इज की डिटॉक्स. ते ज्युसेस वाईट नाही आहेत, फक्त त्याच्यापेक्षा त्याचे जे रॉ इन्ग्रेडियंट्स आहेत, पालकचं ज्यूस शेक पिण्यापेक्षा पालकाची भाजी खा. दॅट इज अ बेस्ट वे. चिव करून खा, तर तुम्हाला इथपासून सुरुवात होईल डायजेशनची, सॅटिस्फॅक्शन पण चांगली मिळेल. माझा नेक्स्ट क्वेश्चन ऍक्च्युली तोच होता की फ्रुट्स ज्युसेस आर गुड की फ्रुट्स चांगले, जसं तुम्ही आता बोललो. डेफिनेटली फ्रुट्स. ओके. कारण फायबर आपल्याला मेंटेन ठेवायचे. फायबर शिवाय काहीच नाही. आपल्याला 25 to 30 ग्रॅम एव्हरीवन नीड्स दॅट मच फायबर्स. सो बेसिकली यू कॅन से की स्किन केअर प्रोडक्ट्स पेक्षा डाएट इज मोर इम्पॉर्टंट. येस, डेफिनेटली. मोर ॲज एन इट इज इम्पॉर्टंट ॲज स्किन केअर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कारण आपण एक्सटर्नल डॅमेज कसं कमी करणार आहे. ज्या गोष्टी आपल्याला डॅमेज टाळण्यासाठी करायच्या आहेत त्या तर करायच्याच आपल्याला, पण आतनं हील करण्यासाठी न्यूट्रिएंट पण इम्पॉर्टंट आहे. सो न्यूट्रिशन इम्पॉर्टंट आहे, स्किन केअर सुद्धा इम्पॉर्टंट. असं काही बायस नाही त्याच्यामध्ये की अरे नाही हेच इम्पॉर्टंट आहे तेच नाही, असं नाही. दोन्ही पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. पण
एवढाच डिफरन्स आहे की न्यूट्रिशनली तुम्ही तुमची बॉडी आतनं हील करू शकताय आणि स्किन केअर मधनं तुम्ही तुमची बॉडी प्रोटेक्ट करू शकता किंवा जे डॅमेज झालंय वरच्या वर डस्ट आहे असे क्लीन करण्यासाठी मदत होते. करेक्ट. सो दोन्ही इम्पॉर्टंट आहे, फक्त मेनली न्यूट्रिशनवर फोकस करा सो दॅट इंटरनली हिलिंग मिळेल तुम्हाला. ओके. अँड लास्टली अशा कुठल्या सवयी आहेत ज्या खरंच एजिंग प्रोसेस स्लो करण्यामध्ये मदत करू शकतात? ओके, आपण जसं डिस्कशन झालं डाएट तर इम्पॉर्टंट आहेच आहे, त्या व्यतिरिक्त एक्सरसाइज करणं, फिजिकल ऍक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामध्ये कॉम्बिनेशन असणं गरजेचं आहे. असं नाही की फक्त कार्डिओज करतोय किंवा रेजिस्टन्स ट्रेनिंगच करतोय. शुड हॅव सम प्रॉपर बॅलन्स ऑफ इट. की ब्रीदिंग एक्सरसाइज असणं गरजेचं आहे, मेडिटेशन म्हणतो आपण त्याला. कार्डिओव्हॅस्क्युलर म्हणजे वॉकिंग, स्किपिंग, स्विमिंग, सायकलिंग, एनिथिंग. देन रेजिस्टन्स ट्रेनिंग. आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग सर्वात महत्वाचं आपण म्हणू शकतो कम्पेअर टू अदर टू, बिकॉज वयाप्रमाणे तुमचं एजिंग कशामध्ये दिसतं, मसल मास ड्रॉप व्हायला. त्यामुळे स्किन सॅगी दिसते किंवा स्ट्रेच मार्क्स दिसतात, ह्या सगळ्या गोष्टी मसल मास ड्रॉप व्हायला लागतो. सो रेजिस्टन्स ट्रेनिंग सर्वात महत्वाचं म्हणू शकतो आपण. आणि बाकी या 2 गोष्टी आहेत, कार्डिओव्हॅस्क्युलर आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस. या 2-3 गोष्टी. बाकी योगासन वगैरे आहे. योगासन बेसिकली आपण काय करतो, तुमच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी काम करतो, मेनली जॉईंटच्या हेल्थसाठी वगैरे. सो हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन असेल तर एजिंग आपोआप स्लो डाऊन होतं एक्सरसाइज मध्ये. बाकी न्यूट्रिशनली आपण डिस्कस केलं की इन जनरल काय काय असायला हवं जेवणामध्ये, काय काय नाही. ह्या 2 फॅक्टर्स असायला पाहिजे. बाकी मग तुम्हाला बाकी सर्जिकल काय गोष्टी करायच्या यू कॅन डू इट, पण या 2 गोष्टी तर इम्पॉर्टंट, न्यूट्रिशन प्लस तुमचं लाईफस्टाईल, तुमचं जे काही एक्सरसाइज वगैरे आहे.